महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झाल्यामुळे आता महायुतीकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत। महायुतीच्या जागा वाटपाबाबत अजित पवारांनी महत्त्वाचं विधान केलंय। महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा सुरू असून लवकरच सगळं काही मार्गी लागेल असं अजित पवार म्हणालेत आणि खडसेंच्या भाजप प्रवेशावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय। नाशिक किंवा कोकण याच्यातले फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला 5वा टप्पा हा शेवटचा आहे आणि देशातला 6वा 7वा टप्पा शेवटचा आहे। तर त्याला अजून विलंब आहे। पण आज मी तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच परत जाणार आहे। त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू। देवेंद्रजी पण असतील। उद्या पण मी मुंबईमध्ये आहे। आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू आणि योग्य तो मार्ग काढू। त्यांनी घर वापसी केलेली आहे। कारण 40 वर्ष ह्या राज्यामध्ये भाजप वाढवण्याचं काम ज्या वेगवेगळ्या नेत्यांनी केलं त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव आपल्याला घेता येईल, त्याच्यामध्ये एकनाथराव खडसे साहेबांचं नाव घेता येईल, प्रमोद महाजन साहेबांचं नाव घेता येईल, नितीन गडकरी साहेबांचं नाव घेता येईल। खऱ्या अर्थाने ती संघटना भारतीय जनता पक्षाला एक सर्वसमावेशक म्हणजे अशा पद्धतीचा सर्व चेहरा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। बहुजन समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, सगळ्या समाजाला तिथं सोशल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो ते तिथं हे करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यात त्यांचं योगदान मोठं होतं। राज ठाकरेंचं व्यक्तिमत्व असं आहे की नेहमीच त्यांना जे मनातनं वाटतं ते त्या ठिकाणी बोलून दाखवतात आणि तशा पद्धतीचे निर्णय घेतात आणि हे त्यांचा जो काही गुण आहे तो त्यांनी स्वभावाप्रमाणे ह्यावेळेस तशा प्रकारचा निर्णय घेतला। आज मला काही सकाळी मनसेचे सहकारी भेटायला आले होते। त्यांनी सांगितलं राज ठाकरे साहेबांचा आदेश हा आमचा अंतिम आदेश असतो आणि त्या पद्धतीनं आम्ही आता महायुतीचं काम विनाशर्त करायला सुरुवात केली।